नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जर तुम्ही 2-3 वर्ष झालं पोलीस भरती तयार करताय आणि तरी पण तुमचं सिलेक्शन होत नसेल तर तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमचं देखील सिलेक्शन होईल. तर हा व्हिडिओ फक्त 2-3 वर्ष ज्यांनी अभ्यास करायला त्यांच्यासाठी असणार आहे. मित्रांनो, तुम्ही देखील ह्या चुका टाळा, तुमचं देखील सिलेक्शन होऊन जाईल. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही चांगली बुक रेफर करा. तुमचा अभ्यास झालेला असतो आणि त्यात चुका काय करता तर मित्रांनो, तुम्ही काय करता, माझं झाले असं तुमचं हे असते, भ्रम असतोय. पण तसं नसतंय मित्रांनो. नवीन मुलगा आला की नवीन मुलगा जागा घेऊन जातोय आणि तुमचं आता वय पण जात असते पुढं पुढं, त्यामुळे तुमचं ग्राउंड वीक होत येते. आणि जरी तुमचं ग्राउंड चांगलं असलं तरी पण लेखीला पोर्शन जरी बदलला तरी पण आपल्याला त्यानुसार बदलावं लागते. जर तुमचं झालंय असं म्हणून तुम्ही जर 2 वर्ष आधी जर कोर्स केला असला तर तुम्ही आता कोर्स करणार नाही, घरातूनच करतो, अशी चूक करू नका. तर मित्रांनो, तुमचं जरी पण झालं असेल, तुमचं मार्क पण जरी चांगलं असतील, तुमचं मार्क 100% 80+ असणार आहे, परंतु तुम्हाला ग्राउंडचं टोटल मेरिट असते ते 1-2 मार्कांनी तुम्ही कुठं राहत असताय. त्यामुळे तुम्ही काय करा, आता कंटिन्यूली चालू मधली कुठली पण एखादी बॅच घ्या आणि कंटिन्यूली टेस्ट सिरीज सोडवत चला. असं करा की 6 महिने कंटिन्यूली अभ्यासाला द्या. तुम्ही काय करताय, जवळ आले की बघू, कामाच्या ह्याच्यातनं हे करूया ते करूया, असं करू नका. असं मित्रांनो, कंटिन्यूली 6 महिने त्यात द्या. तर मित्रांनो, कसं करा, तुम्ही 6 महिन्याचं एक रुटीन ठेवा 6 महिने भरतीच्या आधी. तर त्याच्यात ग्राउंड आणि आपलं लेखी कसं चांगलं होईल त्याच्याकडे भर द्या. शक्यतो तुम्ही आता गोळा शिकवायला देऊन गेलात तर तुम्ही काय करताय, ग्राउंडमध्ये जर नवीन मुलं आली की ती तुमच्याकडनं माहिती घेतात आणि ती तुम्हाला 100% सगळं माहीत असते. पण तुम्ही काय करताय, मला सर्व माहिती आहे म्हणून तुम्ही पुढल्याला देत बसताय सगळं. तर मित्रांनो, पुढच्याला देताना मग कसं द्या, त्याच्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही काय करताय, पूर्ण त्याला सांगत बसताय, असं करू नका. असं तेवढंच तेवढ्यापुरतं सांगा, त्याला पण तुम्ही घ्या, त्याच्यासंग तुम्ही पण प्रॅक्टिस करा, तुमची देखील चांगली होईल. जर तुम्ही शिकवत बसला त्याला आणि तुमचं थांबवलं तर मित्रांनो, ते तुम्ही शिकवणारा असेल तो पुढे जातोय आणि तुम्ही तिथं राहताय. आता शक्यतो करून मित्र माझी पण अशी करत होती, जी की नवीन मुलं मुली आलेत की त्यांना गोळा शिकवायचं, त्यांना रनिंगचे सांगत हे ते करायचं. त्यात मित्रांनो तुमचा टायमिंग जातोय. खरं म्हणजे तुम्ही तसं काहीच करू नका. अभ्यासाचं ते पण तुम्ही स्वतः तुमचं करा. दुसऱ्याला शिकवण्याच्या भानगडीत पण नका. ज्या वेळेला तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेला तुम्ही भरपूर जणांनी शिकवा. असे की शिकवू नका असं नाही, प्रत्येकाला शिकवा तुम्ही, पण लिमिटमध्ये वेळ ठेवा त्याच्यासाठी. तर तुम्ही त्यांच्याच मागं असं लागू नका. असा तुमच्या देखील ह्या चुका टाळा आणि चालू मधला कुठला पण कोर्स घ्या आणि तुमचं जे टॉपिक चुकतात, ज्याचं मार्क जातात, ते टॉपिक परत परत करा. कंटिन्युअली 2 दिवसातून 1-2 टेस्ट सिरीज सोडवत चला. टेस्ट सिरीजचं मार्क लिहून ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आणि आपलं जे चुकलेलं आहे त्याच्या नोट्स काढायच्या. तर टेलिग्रामला मी आता काय करायचं, कुठला कोर्स घ्यायचा ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये युट्यूबला सांगितलेलं आहे. युट्यूबला व्हिडिओ आहेत भरपूर, तुम्ही तिथनं देखील जर घेतला टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि घरातून जरी केला तरी पण भरपूर होते. आणि मित्रांनो, असं चूक करू नका की जवळ आले की भरती करतो, असं करू नका. 6 ते 7 महिने कंटिन्यूली द्या, तुमचं देखील सिलेक्शन होऊन जाईल. फक्त एवढ्या चुका टाळा आणि जे आपलं चुकाला लय वारंवार त्याच्याकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, फॉर्म भरताना एक चूक करू नका, फॉर्म हा व्यवस्थित भरा. आपल्या जागा तेन बघा, जिथे मेरिट कमी लागेल, आपला स्कोर किती होतोय हे पण बघून आपण फॉर्म टाका. नाहीतर तुमचा स्कोर होतोय कमी आणि तुम्ही असं आपापल्या जिल्ह्यात टाकताय, असं करू नका. ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी जर असं मोठ्या जागेत हे करा, जसं की मुंबईला देणं. आता मुंबईला वेटिंग दिन ओपन होत्यात. मुंबईची आता भरती झाली असली तरी पण जवळजवळ 1-1.5 वर्ष त्यांच्या वेटिंग खोलत असतात, कारण त्यांनी परत परत तिथं नवीन नवीन भरत असतात. परत जेलला असते, जेलचे जी पोरं झालेले येतात नवीन, ते देखील तिथनं राजीनामा देऊन आपल्या जिल्ह्याला किंवा चालकला येत असतात. त्यामुळे तुम्हाला तिथं देखील वेटिंगवर असला की चान्स मिळू शकतोय. तर मित्रांनो, तुम्ही देखील एवढ्या चुका टाळा. तुमचा अभ्यास अभ्यास आणि अभ्यास एवढंच लक्ष द्या, त्यामुळे तुमचं देखील सिलेक्शन होईल आणि तुम्ही देखील वर्दीत या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.